नमस्कार शेतकरी मित्रांनो, सध्या विमा कंपन्यांच्या प्रतिनिधींजवळून शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात लूट चालू आहे. मित्रांनो, ती कशी? तर मित्रांनो, मागच्या 15 दिवसापूर्वी अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या रब्बी पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आणि ज्या शेतकऱ्यांनी पिकाचा विमा हा काढलाय त्या पिकाचं मित्रांनो त्यांनी क्लेम केलं आणि क्लेम केल्यानंतर आता मागच्या 2-3 दिवसापासून गावागावामध्ये हे विमा कंपन्याचे प्रतिनिधी येऊन त्या शेतकऱ्यांच्या नुकसानीचे मित्रांनो पंचनामे करीत आहेत. आणि मित्रांनो, एक गोष्ट तुम्ही बघा आणि तुम्ही विचार करून बघा की 15 दिवसापूर्वी एक महिनाभरापूर्वी आपल्या शेतात जर कुठल्या पिकाचं नुकसान झालं असेल तर ते नुकसान आज जर आपण त्या शेतामध्ये जाऊन बघितलं तर त्या दिवसाचं जे झालं आहे ते आज आपण ते मित्रांनो पाहू शकत नाही. तर हे आज तसंच घडत आहे आणि हे जे पीक विमा कंपन्याचे प्रतिनिधी आहेत हे मित्रांनो शेतात जाऊन त्या शेतकऱ्याचं ते नुकसान झालं हे मान्य करण्यास मित्रांनो टाळाटाळ करीत आहेत. आणि जर त्या शेतकऱ्यांचं जर ते नुकसान ते जर मित्रांनो त्यांना तिकडे मांडायचं असेल तर हे पीक विमा कंपनीचे प्रतिनिधी त्या शेतकऱ्यांना 300 रुपये ते 500 रुपये प्रति एकर या दराने त्यांच्याजवळून मित्रांनो पैसे घेत आहेत. आणि जो शेतकरी त्यांना हे पैसे देईल त्याच शेतकऱ्याचे मित्रांनो ते प्रतिनिधी ते नुकसान मित्रांनो ग्राह्य धरत आहेत. आणि जे शेतकरी त्यांना हे पैसे देण्यास नकार करतात त्यांचं मित्रांनो ते नुकसान धरण्यास ते प्रतिनिधी मित्रांनो ते नुकसान पकडत नाहीत आणि तो शेतकरी मित्रांनो पीक विमा मिळण्यापासून वंचित राहतो. तर अशा प्रकारचा मित्रांनो हा भ्रष्टाचार या पीक विम्यामध्ये हे जे कंपन्यांचे प्रतिनिधी आहेत हे मित्रांनो करीत आहेत. म्हणून याविषयी तुमचं मत काय आणि तुमच्याकडेही अशा प्रकारचा हा प्रकार होत आहे का हे आपल्याला कमेंट करून नक्की कळवा. आणि आपली जर ही माहिती आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला मित्रांनो नक्कीच लाईक करा. धन्यवाद.